नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, SSC GD 2024 मधला हे 15 प्रश्न असतील। या 15 प्रश्न आपण कसे सॉल्व करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय की या आपल्या चॅनलवरती SSC GD ची परिपूर्ण आपण तयारी करून घेणार आहे। तर याच्यासाठी आपण दररोज SSC GD मध्ये आलेले प्रश्न, कारण की महाराष्ट्रामधील मुलांना मित्रांनो सेंट्रल लेवलचे पेपर अवघड जातात, त्यांना गणित अवघड वाटतंय, म्हणून त्यांच्यासाठीच ही खास सिरीज आहे की काही एवढे प्रश्न अवघड नसतात, त्या प्रश्नाची फक्त कन्सेप्ट आपल्याला क्लिअर नसते, म्हणून आपल्याला ते गणित अवघड वाटतात। आता बघा 15 प्रश्न आपण बघतो आहे। 15 प्रश्न तुम्हाला जरी अवघड वाटत असेल, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर हे 15 प्रश्न तुम्हाला एकदम इझिली सॉल्व होतील। ठीक आहे, चला। आणि मग एकदा तुम्हाला मित्रांनो काय कन्सेप्ट कळाली तर मग गणित क्लिअर होते। आता बघा काय आहे, एक खुर्ची का अंकित मूल्य 2000 है, 20% और 1% की दो क्रमिक छूट देने के बाद वह खुर्ची 1400 में बेची जाती है, तो x का मान ज्ञात कीजिए, असा आपल्याला प्रश्न आहे। म्हणजे आता याचा मराठी तुम्हाला सांगतो, एक खुर्ची आहे, त्याचं म्हणजे खरेदी किंमत म्हणजे अंकित मूल्य म्हणजे छापील किंमत म्हणतात त्याला, छापील किंमत आहे 2000 रुपये, त्यावर 20% आणि ही 1% दुसरी अशा दोन क्रमिक छूट दिली, म्हणजे त्याने सूट दिली आहे। आणि ते सूट दिल्याच्या नंतर ती खुर्ची 1400 रुपयाला विकली आहे। तर इथं 20% दिली आहे, पण इथं किती टक्के दिली आहे हे आपल्याला काढायचं आहे। याच्यात नफा झाला की तोटा झाला हा विचारला नाही, याच्यात आपल्याला विचारलं की याच्यात किती टक्के सूट आहे ते आपल्याला सांगायचं आहे। मग आता पहिले आपण काय करणार मित्रांनो, सरळ सरळ हे 2000 आहे ना, 2000 वरती आपल्याला दिलंय ना 20%, तर हे 20% काढा, हा 20% आपण असंच काढतो ना, हे टक्केवारी खाली 100। मग आता याला सॉल्व करा, हा 0 हा 0, 1 0 2 0 कॅन्सल, बे दुनी सर, तर हे 4 आणि हे 2 0, हा 2 0 म्हणजे 400, म्हणजे 2000 वरचे 20% निघाल मित्रांनो 400। मग आता तेच आहे, आता मला सांगा ही आता 20% सूट दिल्यावरती आता 1400ला विकली आहे। मग आता ही वस्तू मला 2000 आहे, त्याच्यातून 20% म्हणजे 400 सूट झाली आहे। मग आता ती किती राहिली आहे, तर ती 1600ला झाली आहे। आता 20% सूट दिल्यावरती, प्रथम सूट दिल्यावरती आता ही दुसरी सूट आपल्याला काढायची आहे। मग आता मला सांगा ह्या 1600 मधून हे 1400 त्यांनी विकली आहे ना, आता हे 1400 वजा करा, हे 1400 वजा सर, आता 1600 मधून 1400 गेले किती राहतील, तर हे 200 राहतील। आता 200 म्हणजे काय, त्यांनी ही त्याची किंमत 1600 आहे आणि 1400ला त्या विकली आहे, मग 200 रुपये पण जी असेल ही 200 रुपये सूट याची आहे ना, समजतंय ना। ह्या 1600 मधून 1400 वजा केलं तर हे 200 रुपयाची सूट आहे ना, पण आपल्याला ही रुपयात नाही विचारली आहे, आपल्याला विचारली आहे काय, तर आपल्याला टक्केवारीत विचारले। मग मित्रांनो मला सांगा, जर 200 रुपये आपल्याला टक्केवारीत, तर टक्केवारीत काढता येते ना आपल्याला। मग आपण काय करतोय, हे 200 गुणीला काय असेल, गुणीला 100, फक्त भागीला काय घ्यायचं आहे, तर भागीला काय घेतोय आपण, खरेदी किंमत। मग खरेदी किंमत काय ही असेल 2000 नाही का, 2000 वरती एक सूट दिली आहे ना 400ची। मग आत्ता याच्यावरती राहिले किती, 400 सूट दिल्यावरती राहिले किती, 1600 राहिले ना, मग खरेदी किंमत असेल आपली 1600। हे फक्त लक्षात ठेवा या गणित, जर आपण 2000 घेतलं ते गणित आपलं चुकतं, कारण की सूट दिल्यानंतर एवढं राहिलं आहे ना। चला मग आता बघा, आता फक्त कटछाट करायचं आहे, हा 0 हा 0 कॅन्सल, 1 आणि हे 2 0 कॅन्सल। मग आता सर बे 1 बे 8 16, म्हणजे वरती किती राहिले सर, हे 100 आणि खाली छेदामध्ये किती आहे, तर 8। मग याला फक्त आता 8ने भाग जातो का सर, तर हो सर, 8 1 8, 8 1 8, उरले किती 2 आणि हे 20, 8 दुनी सर 16, उरले 4, मग हा पॉईंट दिला, मग 4 उरले ना 0, 8 पंच 40, म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, हे 12.5%। म्हणजे ह्या एक्सची किंमत आहे मग मित्रांनो 12.5% आहे असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। फक्त हे काय झालं आहे हे व्यवस्थित फक्त बघा। आणि मित्रांनो तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो आहे की SSC GDचे गणित काही अवघड नसतात, जास्ती काही डिफिकल्टी नाही आहे, फक्त व्यवस्थित गणित समजून घ्या। एकदा गणिताची कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली ना तर सर्व गणित कळतात। आता फक्त तुम्ही याच्यापुढे दररोज मी 15-15 प्रश्न घेऊन येतो आहे, ते 15-15 प्रश्न तुम्ही सिरीज फक्त व्यवस्थित बघा आणि त्याचे नोट्स काढा, म्हणजे तुम्हाला समजतं की गणित किती क्वालिटी आहे आणि गणित कसे कन्सेप्ट समजून देण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे।
चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे ट्रिक आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला, कारण मित्रांनो तुमचा सपोर्ट जर असेल तरच मला मेहनत करण्यामध्ये इंटरेस्ट येतो ना, आणि जर तुमचं सपोर्टच नसेल तर मग मेहनत करावंसं वाटत नाही. ठीक आहे. चला, तर आता हा बघा प्रश्न क्वालिटी आहेत मित्रांनो. प्रश्नामध्ये क्वालिटी बघा काय आहे. 7200 को PYQ और R के बीच में क्रमश के अनुपात में बांटा जाता है. म्हणजे ह्या अनुपातामध्ये बाटलं आहे. तर R का हिस्सा कितना है. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. 7200ची वस्तू आहे. 7000 P, Q आणि R यांच्यामध्ये क्रमश या प्रमाणात, अनुपात याचा अर्थ असतो प्रमाणात, ह्या प्रमाणात म्हणजे गुणोत्तर प्रमाण, गुणोत्तर या प्रमाणात वाटला आहे. म्हणजे त्यांची हिस्से वाटणी केली आहे. ठीक आहे. तर आरचा हिस्सा यानी की आरचा हिस्सा किती असेल असं आपल्याला विचारलं आहे. ह्या प्रमाणामध्ये त्यांना डिवाईड केलेलं आहे. तर आरचा हिस्सा किती असं आपल्याला विचारलं आहे. आता मला सांगा सर 7200. आता याच्यामध्ये मला सांगा, पहिले आपण याला गुणोत्तर प्रमाणामध्ये व्यवस्थित आपण करणार आहे. बघा 1/2 आहे आणि सर 4/1 आपण लिहू शकतो. 4च्या खाली काही नाही तर 1 असेल. हां, मग असं हे गुणोत्तर असेल आणि मग हे 3/2. आता मित्रांनो याच्यामध्ये छेद समान आहे का. मग छेद समान आहे. छेद समान करण्यासाठी काय करतो आपण, लसावी काढतो. मग यांचा लसावी किती असेल तर 2. मग हे सर 2 घेणार आपण. मग इथं 2 ठेवा. 2 1 म्हणजे किती असेल, हा 1 असेल आणि हे 2 असेल. मग आता इथं आपण काय असेल 2. मग इथं काय असेल 8 असेल आणि इथं 2 असेल. म्हणजे हे संपून जातं ना. म्हणजे याची किंमत किती निघते, याची किंमत निघते 1 आणि याची किंमत निघते 8. इथं काय असेल आणि याची किंमत किती निघते 3. म्हणजे हे बघा P किती आहे तर P आहे 1 आणि हा काय आहे Q. तर Q आहे की Q किती आहे तर Q आहे 8 आणि हा R आहे. R किती आहे, R आहे 3. ह्यांचं आपण याला सॉल्व केलं आहे. हे सॉल्व करून आलं आहे. याला तुम्ही सॉल्व करा. हे जर छेद समान झाले तर यांची किंमत अशी होऊन जाते. आता मला सांगा काय म्हटलं आहे यांच्या हिशोबाने. तर आपल्या आरचा हिस्सा म्हटला आहे. आरचा हिस्सा कितना आहे. आता आर कुठं आहे तर हा आर आहे. याच्यामध्ये कुठं आहे तर आर 3 आहे ना. मग आता एकूण किंमत किती आहे 7200. मग आता 3 यांची बेरीज करा मित्रांनो. 3 1 + 8 + 3. आता मला सांगा 3 आणि 8 किती होतात 11. 11 आणि 1 12. म्हणजे हे झाले 12. 12 म्हणजे किती आहे 7200. हे 7200. तर आर विचारलं ना आपल्याला. आर का हिस्सा कितना, आर किती आहे तर आर 3 आहे. तर 3 म्हणजे किती, संपला विषय, गणित संपला. फक्त याला आता सॉल्व करा. हा 12 याला सॉल्व करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. आता 12 1 12, 12 सकम 72, साइन त्रिक हे 18 आणि हे 2 शून्य आहेत ना, हे 2 शून्य जसेच्या तसे. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो 1800. म्हणजे 1800 रुपये आहे आरचा हिस्सा. आहे ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काहीच अवघड नाही. फक्त आपले विद्यार्थी काय करतात, महाराष्ट्रीयन विद्यार्थी, हा रेशो बघून बापरे हे काय रेशो आला आहे. काही रेशो अवघड नाही. ह्या रेशोला फक्त याच्यानुसार कन्वर्ट करायचं आहे आणि मग हा रेशो निघाला की हा गणित सोपा आहे. काय अवघड आहे मग. जर आता हा रेशो तुम्हाला असा सोपा दिला असता तर हा गणित सोपा झाला असता ना. मग त्याच्यासाठी फक्त हा रेशोला फक्त कन्वर्ट करायचं आहे. कसं करायचं आहे तुम्हाला मी बेसिक आणि इन डिटेलमध्ये मित्रांनो सांगतो आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित करा. चला ठीक आहे, नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा मित्रांनो, आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे. रोहित रुपये 2320 में एक पुराना बल्ला खरीदता है और उसकी मरम्मत में रुपये 180 खर्च करता है. यदि वह इसे 2400 में बेचता है तो हानि प्रतिशत कितना है असं विचारलं. म्हणजे याच्यात मराठीमध्ये मी सांगतो मग काय. रोहितनं काय केलं आहे 2320 मध्ये एक बॅट घेतली आहे बरोबर 2320 रुपयामध्ये. आणि त्याची म्हणजे त्याला खर्च म्हणजे त्याला दुरुस्ती करण्यासाठी खर्च लावले त्याने 180. कारण जुनी बॅट घेतली आहे ना, पुराणा बल्ला म्हणजे जुनी बॅट घेतली आहे. मग त्या बॅटीचा खर्च त्याला अजून 180 रुपये खर्च आला आहे.
आणि त्यानं विकली किती आहे तर 42 आहे, तर 2400ला विकलं आहे, तर हानी कितीची आहे असं विचारलं आहे, म्हणजे त्याचं नुकसान किती झालं आहे असं विचारलं आहे. म्हणजे बघा 2320ला त्यांनी खरेदी केलं आहे काय तर बॅट खरेदी केले 2320ला त्यांनी बॅट खरेदी केली आहे आणि त्याला खर्च लागला 180 रुपये. मग हे 180 त्याच्यात प्लस करा आणि मग यांची बेरीज घ्या. हा 0 0 आणि ते कशा 5 आणि तर 2 असेल, म्हणजे 2500 रुपयाला त्याला बॅट पडली आहे 2500ला आणि विकली किती आहे तर 2400 रुपयाला. मग आता मित्रांनो 2500ची बॅट जर 2400ला विकली तर किती रुपये खर्च झाला आहे सर, म्हणजे नुकसान झालं आहे. तर हा 0 हा 0 1 आणि हा 0 म्हणजे 100 रुपये नुकसान झालं आहे. आता आपल्याला काय विचारलं तर प्रतिशत म्हणजे शेकडेवारीत आपल्याला विचारलं आहे. आता आपल्याला 100 रुपये झालं, पण 100 रुपये सांगता येईल का तर नाही, 100 रुपये शेकडेवारीत सांगा असं त्याचा अर्थ. मग आपण काय करणार, हा 100 आहे आणि शेकडेवारी आपण हे 100वर काढतो ना, आणि फक्त भागीला काय घ्यायचं तर भागीला आपण ती खरेदी किंमत घेणार 2500 रुपये. ही 2500 निघेल ना, ही 2500 घेणार आपण, तर ही खरेदी किंमत असेल आपली. आणि टक्केवारी कधी मित्रांनो खरेदी किमतीवरच निघत असते. मग हा 0 हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 कॅन्सल, 25 1 25 आणि 25 चूक म्हणजे किती टक्के निघाले मित्रांनो तर मित्रांनो 4% निघाले. 4% आहे मित्रांनो ऑप्शनमध्ये. तर हो 4% नुकसान झालं आहे त्याला. कोणाला तर रोहितला. 2500 रुपयाची त्यानं जुनी बॅट घेतली 2320 रुपयाला, 180 रुपये त्याला खर्च लावला आहे. त्या बॅटचं काही म्हणजे गुंडाळलं असेल, काही तुटलं असेल तर, आणि मग त्यांनी विकली आहे 2400 म्हणजे 2400ला. तर अशा प्रकारे 4% त्याचं नुकसान झालं आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, अपेक्षा करतो की हे मी जे शिकवतो आहे तुम्हाला समजत असेल. जर मित्रांनो तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जर ही सिरीज तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर तसं कमेंटमध्ये यस करा, तर ती ही सिरीज कंटिन्यू होईल. कारण की जर तुम्हाला या सिरीजचा लाभ होत असेल तर ही सिरीज कंटिन्यू ठेवून काहीतरी फायदा आहे. नाहीतर जर तुम्हाला याच्यामधला काही लाभच होत नसेल आणि हे गणित ऑलरेडी तुम्हाला येत असतील तर मग कशाला आपण ही सिरीज चालू ठेवायची आहे. ठीक आहे. तर जसं काय असेल तुमच्या मनामध्ये यस की नो तसं तुम्ही कमेंटमध्ये टाईप करा. चला ठीक आहे. चला आता हा बघा पुढील प्रश्न बघा काय आहे बघा. 44 आम है, 44 आम, 121 केले है, 11 सेब है, उन्हें कई पंक्तियों में इस प्रकार व्यवस्थित करना है कि पंक्तियों की न्यूनतम संख्या किती आहे 44 आंबे आहेत आणि 121 केळी आहेत आणि काय आहे 11 सेब आहेत. तर त्यांना अशा किती पंक्तींमध्ये व्यवस्थित करायचं आहे पंक्तीमध्ये. आणि काय म्हटलं आहे तर ती जी लाईन आहे ना पंक्ती म्हणजे ती आपली लाईन बनेल, त्या लाईनचं न्यूनतम म्हणजे कमीत कमी संख्या किती असेल असं त्यांनी विचारलं आपल्याला. आता पहिली गोष्ट काय करायची मित्रांनो, हे 44 आहे आणि 121 आहे आणि 11 आहे, यांचा काढायचा मित्रांनो मसावी. आता मसावी यांचा किती निघेल मित्रांनो तर मसावी निघेल यांचा 11. बघा यांचा मसावी 44ला 11ने भाग जातो, 121ला 11ने भाग जातो आणि 11ने बी भाग जातो. मग दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. म्हणजे बघा हे तुम्ही असं जर केलं मिळत 44 हे 44 हे 121 आणि हे किती आहे 11, यांचा जर तुम्ही मसावी काढला आहे, मसावी म्हणजे काय सर्व संख्येने भाग जायला पाहिजे. मग 11नेच भाग जातो एकदा, 11 चूक 44, 11 11 121 आणि 11 1. आता 4 11 1ला भाग जात नाही कोणत्याच संख्येने, मग तुमचा मसावी काय निघाला आहे तर 11 निघाला आहे. आता बघा आता पुढे इथून काय म्हटलं आहे, आता मसावी तुमचा हे आहे ना, हा तुमचा आहे मसावी. आता मसावीने काय करायचं आहे, याच्या लाईन किती बनतात हे बघायचं आहे. ह्या 11ला भागायचं आहे, ह्या 44ला भागायचं आहे 11ने आणि 121ला पण आणि याला पण 11ने भागायचं आहे. आता भागा. आता काय सर 11 चूक म्हणजे हे 4, 11 11 म्हणजे 121 आणि 11 1 11 म्हणजे ह्या एवढ्या त्यांच्या लाईन झाल्या. यांची करा फक्त बेरीज म्हणजे एवढ्या त्या लाईन होतील. 4 आणि 11 15, 15 ने 16 म्हणजे त्या 16 लाईन होतील, कमीत कमी 16 लाईन होतील. मग ह्या जे यांचं जर ॲड केलं तर वेगवेगळ्या फळांचं पण काय आहे फळ सारखेच पाहिजे असं त्याच्यामध्ये आहे की उन्हें कई पंक्तियों में इस प्रकार व्यथित करना है. तर त्याच्यासाठी त्या
कमीत कमी किती लाईन बनतील, तर कमीत कमी ह्या 16 लाईन बनतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त करण्याची कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर गणित सोपं आहे. आणि असे प्रश्न मित्रांनो SSC GD किंवा सेंट्रल लेवलचे प्रश्न विचारतात. तुम्ही जर माझ्यासोबत फक्त इथून पुढे 6 महिने जरी राहिले ना, तर सेंट्रल लेवलचे सर्व गणित मी इथे घेणार आहे. आता दररोज 15-15 प्रश्न करून एका 6 महिन्यामध्ये किती प्रश्न होतात? एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. 30 दिवसात 30 गुणिले 15 करा, किती प्रश्न तुमचे होतात. आणि तेवढ्या प्रश्नाची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, आता बघा किती आहे, 15 गुणिले आहे 30, म्हणजे 30 दिवस आहे महिन्यातले. एका दिवसाला 15 त्रिक सर हे 45, म्हणजे 450 झाले. आणि याला मग आता 6ने गुणा, 6 1 हा 0, 6 5 30, 6 चूक 24, 24 आणि 3 हे 27, म्हणजे 2700 गणित तुमचे झाले. आणि 2700 गणित तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर गणित तुमचं पक्कच झालं. काहीच तुम्हाला वेगळं करायची गरज पडत नाही. ठीक आहे, चल बघा, चक्रवृद्धि ब्याज पर रखी गई एक धनराशि 10 वर्षों में स्वयं की दोगुनी हो जाती है, वह समय ज्ञात कीजिए जिसमें धनराशि स्वयं की 4 गुना हो जाए. म्हणजे काय म्हटलं आहे की 10 वर्ष लागतात स्वयंच्या डबल व्हायला, तर 4 गुना व्हायला किती लागेल? आता डबल व्हायला सर किती लागले? तर डबल व्हायला सर 10 वर्ष लागले ना. किती म्हटलं आहे? 10 वर्ष में स्वयं की 2 गुनी होती है. कोणती बी एक राशी घ्या तुम्ही, ती 10 वर्षात डबल होते. आणि चौगुणा होण्यासाठी, चौपट होण्यासाठी आपल्याला विचारलं आहे. मग चौपट आपलं काढायचं, इथे चौपट टाका आणि बस गुणाकार, इथे हे टाका, 2 भागीला घ्या, संपला विषय. याला फक्त सॉल्व करा. 2 1 2, 2 5 10, 5 चूक तर 20, हे 20 काय लागेल? तर 20 वर्ष लागतील चौपट व्हायला. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ठीक आहे, फक्त कन्सेप्ट समजून घ्या मित्रांनो. कन्सेप्ट एकदा समजली, गणित तुम्हाला कळाला की गणित सॉल्व होतो. ठीक आहे, चल आता बघा, आता काय म्हटलं आहे, एक विद्यार्थी ने एक परीक्षा में 75% अंक प्राप्त किए हैं और उसे 60% म्हणजे 60% अंक प्राप्त करने वाले दूसरे विद्यार्थी के अंक से 30 अंक अधिक प्राप्त हुए हैं, तो परीक्षा में के अधिकतम अंक कितने हैं? म्हणजे यांनी असं विचारलं आहे, एक विद्यार्थी आहे, त्यांनी त्या परीक्षेत 75% गुण प्राप्त केलेले आहेत आणि दुसऱ्या जे 60% अंक प्राप्त केलेला विद्यार्थी आहे त्याच्यापेक्षा त्यांनी 30 गुण अधिक आहे, 30 गुण अधिक घेतलेले आहे. तर परीक्षामध्ये म्हणजे परीक्षा किती गुणाची होती किंवा परीक्षा जास्तीत जास्त किती गुण होते असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. आता जे अधिकतम असेल ते 100 असेल, म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण. आता याने काय केलं आहे, हे 75% आहे ना मित्रांनो, हे 75% मधून हा 60% वाला विद्यार्थी आहे ना, यांची वजाबाकी करा. म्हणजे किती टक्के निघाले मित्रांनो? 15% निघाले. आणि या 15%ची किंमत दिली त्यांनी की ही 30 आहे असं विचारलं. मग आपण याला मित्रांनो असं करू शकतो का की हे जे 15% आहे, हे 15% म्हणजे 30, आणि काय विचार अधिकतम, अधिकतम म्हणजे किती असेल? मग हे टक्के 100 वरतीच असेल ना. मग 100% वरतीच परीक्षा असेल ना, की परीक्षा 200% वरती असेल, परीक्षा 100% वरतीच असेल. मग 15% म्हणजे जर 30 असेल तर 100% म्हणजे किती? संपला विषय. असं फक्त लिहून काढायचं आहे, इथे गुणाकार टाकायचा आहे आणि हा 15 इथे ठेवायचा आहे. फक्त याला कटछाट करायचं आहे मित्रांनो. 15 1 15, 15 2 30 आणि 2 1 2 आणि हे 2 0, म्हणजे ती परीक्षेमध्ये किती गुणांची होती? तर ती होती 200 गुणाची. आहे असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ठीक आहे, चला. समजत असेल मित्रांनो? जर समजत असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता हा बघा मित्रांनो, आता हा प्रश्न मित्रांनो बोडोमॉसचा आहे. हा प्रश्न काही सॉल्व करण्याची गरज नाही, हा प्रश्न तुम्हाला येतच असेल, याच्यात काही शंका नाही. आता बघा, याला कसं सॉल्व करायचं आहे हे मी काही सांगत नाही. हा प्रश्न तुमच्यासाठी असेल, हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा. बोडोमॉस नियम लावायचा आहे आणि सॉल्व करायचं आहे या प्रश्नाला. ठीक आहे, हां. आता चला नेक्स्ट उदाहरण बघूया.
आता बघा, आणि हे सर्व मित्रांनो SSC GD RRB NTPC मध्ये आलेले प्रश्न आहे बरं का. हाँ चल, आता काय आहे, 8 दिनों तक काम करने के बाद राखी को पता चलता है कि अभी तक केवल 10% काम हुआ है, काम पूरा हुआ है. वह पूनम को काम पर रखती है जो राखी से 20% अधिक कुशल है. तो शेष काम को पूरा करने में उन्हें कितने दिन और लगेंगे. म्हणजे काय म्हटलं याच्यामध्ये मित्रांनो एक राखी व्यक्ती आहे. ह्या राखीने काय केलं आहे, 8 दिवस काम केले आहे आणि 8 दिवसानंतर त्याला माहिती पडलं की आता मी 8 दिवस काम केलं, ते काम फक्त 10%च झालेलं आहे. ती राखी एक व्यक्ती आहे, त्यांनी 8 दिवस काम केलेलं आहे, हा 8 दिवस, आणि 8 दिवसानंतर त्याला असं माहिती पडलं की हे काम तर अजून 10%च झालं आहे. मग आता काय केलं त्यांनी पूनमला कामावर घेतलं आहे. पण पूनम काय आहे, पूनम राखीपेक्षा 20% फास्टमध्ये काम करते, स्पीडमध्ये, इफिशियन्सी त्यांची म्हणजे कार्यक्षमता म्हणतो ना आपण, कार्यक्षमता पूनमची 20% जास्त आहे राखीपेक्षा. तर आता जे काम राहिलं आहे हे दोन्ही किती दिवसात करतील असं विचारणे. आता मला सांगा, हे 20%ला आपण असं लिहू शकतो का. हो सर, 20%ला आपण असं लिहू शकतो ना. म्हणजे हे बघा, हे 20 आहे आणि भागीला 100 आहे, हा 0 हा 0 कट, 2 1 2 2 5, म्हणजे याचं काय आलं आहे 1 5. हे बेसिकमध्ये हे समजायला पाहिजे बरं मित्रांनो. तुम्हाला बेसिक चॅप्टरमध्ये तुम्ही जर कुठं क्लास केली असेल तर त्याच्यामध्ये हे बेसिकमध्ये तुमचं झालेलं असेल तिथे, की याला कसं कन्वर्जन करायचं आहे, कटछाट कसं करायचं आहे. आता 1 5 म्हणजे 20%च आहे. आता मला सांगा, हे 5% म्हणजे कोण असेल, पूर्ण असेल, राखी असेल ना ती. आता मला सांगा, ही असेल राखी आणि ही काय असेल, पी लिहितो पूनम. आता राखी किती आहे तर 5, आणि ह्या दोघांची बेरीज करा, म्हणजे याच्यापेक्षा जास्त काम करते ना पूनम. मग पूनम किती झाली तर पूनम 6 झाली. बरोबर, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे आता राखी एका दिवसात करते 5 काम, एका दिवसात ती त्यांची ही कार्यक्षमता, ही आहे त्यांची कार्यक्षमता, ही कार्यक्षमता त्यांची आहे, याची 5 आहे, पूनमची 6 आहे. मग आता त्यांनी काय केलं आहे, 8 दिवस काम केलं आहे ना. आता 8 दिवस काम केलं बघा, त्यांनी 8 दिवस काम केले, त्यांनी 10% म्हणजे हे 8 आहे आणि हे 100% म्हणजे किती, हे समजलं आहे का. आता हे 8 दिवस काम कोण केलं, 8 दिवस आणि ते आहे 10%, तर 100% म्हणजे एकूण काम आपल्याला निघून जाईल. हां चला, आता इथे गुणाकार टाका आणि इथे 10 टाका. हे राखीचं म्हणतोय म्हटलं, हे या वाक्याचं चालू आहे. हे राखीने 8 दिवस केले म्हणजे 10% आहे ना, म्हणजे हे 10% आहे म्हणजे 8 दिवस आहे, तर 100% म्हणजे किती, एकूण पूर्ण निघून जाईल. मग आता हा 0 कॅन्सल करा, हा 0, 8 1 8, म्हणजे एकूण काम किती आहे त्यांचं तर 80 दिवसाचं काम आहे. मग आता हे जे राखी आहे ना, राखीला हे 80ला 5ने गुणा किती असेल सर, 5 8 40, म्हणजे एकूण दिवस आहे आता 400. आणि आता त्यांनी काम किती केलं आहे तर 8 दिवस केलं आहे ना, तर मग 8ने त्याला गुणा, 8 5 किती सर 40. म्हणजे 400 कामापैकी 40 काम राखीने ऑलरेडी केलं आहे आणि बाकी काम बाकी आहे. आता तेच करा, 400मधून 40 वजा करा, किती राहतील तर 360. आता 360 राहिले, ते 360 दोघींना करायचं आहे ना. मग हेच आहे 360 भागीला 5 आणि 6 किती होतात, ह्या दोघांची करा, बेरीज करा ना. 5 आणि 7 किती होतात 11, मग 11 ठेवा भागीला. हे फक्त आता करायचं आहे. आता एवढं याला भागलं तर आपलं उत्तर भेटून जाते. पण ऑप्शनमध्ये मित्रांनो आपल्याला हेच दिलं आहे. आता 360 11 कुठं आहे तर 360 11, 360 आणि छेदामध्ये 11 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काहीच अवघड नाही, फक्त गणितामध्ये काय चाललं आहे ही कन्सेप्ट समजून घ्या. एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली की गणित मग सोपं आहे आणि याच्यावरती मग फक्त प्रॅक्टिस करायची तुम्हाला. आणि याच्यामध्ये मित्रांनो हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत. या प्रश्नाची नोट्स तयार करा. तुमच्यासाठी एक नोटबुक लिहा, नोटबुकमध्ये हे गणित लिहून चला आणि हे काय स्टेप करतोय हे स्टेप व्यवस्थित समजून घेत चला. तुम्हाला जर सेंट्रलमध्ये रिझल्ट काढायचा असेल, RRB ग्रुप D NTPC रेल्वेमध्ये किंवा सेंट्रलमधली कोणतीही परीक्षा असो, ते जर तुम्हाला रिझल्ट काढायचं असेल तर असे गणित तुम्हाला टॅकल करताच आले पाहिजे.
ठीक आहे. आणि याच्यासाठी मित्रांनो हिंदीमध्ये जे मटेरियल आहे ते मराठीमध्ये कोणत्याच पुस्तकामध्ये अवेलेबल नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आता उद्यापासून हे जे आता हिंदीमध्ये प्रश्न आहे ना, हे प्रश्न पण मी मराठीमध्ये घेऊन येणार आहे. या प्रश्नाचं सर्व ट्रान्सलेशन मी मराठीमध्येच घेऊन येतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. चला आता बघा, किसी वस्तु का विक्रय मूल्य 5175 है और उस पर 25% की छूट दी गई है, तो उसका अंतिम मूल्य कितना है असं आपल्याला विचारलं आहे. म्हणजे काय, विक्रय मूल्य म्हणजे काय, तर विक्री किंमत. बरोबर, विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत आहे 5175 आणि त्याच्यावरती 25% सूट दिली आहे. तर त्या वस्तूचं अंकित किंमत किती असेल, म्हणजे अंकित किंमत म्हणजे किती आहे, तर छापील किंमत किती असेल हे आपल्याला विचारलं. आता 25% सूट कितीवर दिली असेल मित्रांनो, 100वरती दिली असेल ना. मग 100वरती दिली असेल तर आपण याला 75 म्हणू शकतो ना, 25% सूट झाल्यावरती. आणि मग त्याची किंमत झाली आहे 5175. आणि मग आपल्याला विचारलं आहे काय, तर आपल्याला विचारलं आहे 100% किती आहे. बस संपला विषय. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा फक्त भागीला आणा, हा 75. याला फक्त मित्रांनो आता कटछाट करा, संपला विषय. मग आता 25 त्रिक 75, 25 चूक 100, 3 1 3, 3 1 3. आता उरले की 3 7 21 आणि 3 दुनी 6 आणि 3 5 15. आता खाली तर काहीच नाही, वरती काय आहे मग, हे 17, हे 25 आणि गुणीला हे 4 आहे. मग करा 4 5 सर हे 20, हातच्याला 2, 4 दुनी 8, 8 आणि 2 10, 10शी 0, हातच्याला 1, 4 7 28, 28 आणि 1 हे 29, 29शी 9, हातच्याला 2, 4 1 4 आणि 2 तर 6. म्हणजे यांचं अंकित मूल्य किती आहे किंवा यांची बेस किंमत किती आहे किंवा यांची खरेदी किंमत किती आहे, तर 6900 आहे ऑप्शनमध्ये मित्रांनो. तर हो मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 6900. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. फक्त गणिताची कन्सेप्ट समजून घ्या. गणिताची कन्सेप्ट जर एकदा समजली तर गणित सोपं आहे, काही अवघड नाही आहे. ठीक आहे. चल आता हा बघा, आता हा पुढचा प्रश्न काय आहे बघा. आर एक काम को 90 दिनों में पूरा कर सकता है, कुल काम का कितना प्रतिशत काम आर द्वारा 45 दिनों में पूरा किया जा सकता है, असा आपल्याला प्रश्न आहे. म्हणजे काय म्हटलं, आर एक काम 90 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो, तर पूर्ण काम, तर कुल काम म्हणजे कमीत कमी काम कितने प्रतिशत म्हणजे किती टक्के आर द्वारा 45 दिवसामध्ये होऊन जाईल. पूर्ण काम किती करतो तो, तर 90 दिवसामध्ये करतोय. मग आपण त्याला म्हणू शकतो की 45 दिवसामध्ये तो किती करेल. आता मला सांगा, हा 100 म्हणजे किती आहे, हा 90 काम आहे ना, 90 किती दिवसात करतो तो, तर 100% दिवसात. आता 45 म्हणजे किती करायचं आहे, बस इथे काढा, इथे गुणाकार टाका आणि हा 90 फक्त इथे आणा. म्हणजे 90 दिवसामध्ये तो 100% काम करतो, तर 45 दिवसात तो किती टक्के काम करेल असाचा प्रश्न आहे ना. मग आता 45 1 45, 45 दुनी 90, बे 1 बे 5 आणि हा 0 उरला आहे ना, हा 0 इथे. म्हणजे किती टक्के काम करेल तो 45 दिवसात, तर 45 दिवसात मित्रांनो 50% काम करेल तो. आहे असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नाही, गणिताची फक्त कन्सेप्ट अवघड असते. एकदा कन्सेप्ट तुम्हाला कळाल्या, आपण काय करतोय, फक्त स्टेट लेवलच्या परीक्षा देतो त्या लेवलच्या. आता मित्रांनो ह्या गणिताचा फायदा तुम्हाला कुठं होईल, RRB NTPCमध्ये तर होईलच, SSC RRB ग्रुप डी म्हणजे रेल्वे ग्रुप डीमध्ये पण होईलच. त्याच्यामध्ये जे TCS आहे, IBPS आहे, ह्या जे आपल्या स्टेट लेवलच्या एक्झाम आहेत त्या लेवलमध्ये पण हे गणिताचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. ठीक आहे. तर ही सिरीज मित्रांनो फक्त व्यवस्थित बघा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सांगा. ठीक आहे. जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बघितला आणि तुमचं मला सहकार्य मिळालं तर याच्यामध्ये आपल्याला खूप काही अजून वेगवेगळं करता येईल. तुम्हाला जेवढं काही फ्री ऑफ कॉस्ट मला देता येईल तुमच्या मागणीनुसार मी ते सर्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. फक्त तसं तुमचं मला सहकार्य हवं आहे, सहकार्याची गरज आहे.
तुमचं जेवढं सहकार्य असेल तेवढं मला मोटिवेशन मिळतं काम करायला। एक परीक्षा में उपस्थित होने वाले विद्यार्थियों की कुल संख्या में से 93% विद्यार्थी उत्तीर्ण हुए हैं और 9,275 विद्यार्थी अनुत्तीर्ण रहे। परीक्षा में उपस्थित होने वाले विद्यार्थियों की कुल संख्या कितनी आहे, म्हणजे एकूण संख्या कितनी आहे असं आपल्याला विचारलं आहे। काय म्हटलं, एका परीक्षेमध्ये उपस्थित विद्यार्थी आहे त्यांच्यापैकी त्या पूर्ण विद्यार्थी 93% विद्यार्थी काय झाले, उत्तीर्ण म्हणजे पास झालेत। आता काय म्हटलं, 9,275 विद्यार्थी काय झाले सर, तर ते विद्यार्थी नापास झालेत। आता तेवढे नापास झालेत, किती नापास झाले, तर 9,275। तर परीक्षामध्ये एकूण कुल किती विद्यार्थी म्हणजे एकूण किती विद्यार्थी होते असं आपल्याला विचारलं आहे। मग आपण काय करणार, 93% काय झाले विद्यार्थी पास झाले म्हणजे उत्तीर्ण झाले, आणि हे काय झालं, हे अनुत्तीर्ण झालं। म्हणजे मला सांगा मित्रांनो, 93% काय झाले, तर हे पास झाले, हे पास झाले म्हणजे हे 100% जर आपण काढलं तर किती आहे मग सर, हे 7% निघते ना। मग 7% काय असेल मित्रांनो, नापासवाले असतील ना। 100% हे एकूण होते 100%, बरोबर। हे एकूण जर 100% असेल तर 93% पास झाले, याची जर आपण 100% 93 काढले तर 7% काय झाले, मग नापास झाले। आणि नापासवाल्यांची आपल्याला संख्या दिली आहे, मग आपण काय करू शकतो, हे 7 म्हणजे 9,275 का 7%ची संख्या दिली आहे ना, मग 7% म्हणजे 9,275 आणि विचारलं आहे काय आपल्याला एकूण, मग एकूण किती आहेत तर 100 होते ना, मग हे 100 म्हणजे किती, संपला विषय। इथे फक्त आता गुणाकार टाका आणि हे फक्त भागीला आणा, हा 7 भागीला आणा, फक्त याला कटछाट करा। बघा 7 1 7, इथं 7 1 7, उरले किती 2 उरले ना, आणि हा 2 जोडला म्हणजे 7 3 21, आता किती उरलाय 1 आणि याला जोडलाय 7, मग 7 दुनी 14, उरले किती 3, त्याला 5 जोडलाय आपण म्हणजे हा गेला हा गेला, याला आता 5 जोडलाय, 7 5 35 म्हणजे संपला विषय। आता याला हे 2 शून्य जोडून 13 आणि हे 25 आणि हे 2 शून्य, म्हणजे एकूण विद्यार्थी किती होते मग, 1,32,500 विद्यार्थी होते एकूण। परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थी एवढे बसले होते, त्याच्यातले 93% विद्यार्थी पास झाले आणि 7% नापास झाले। ठीक आहे सर असं ऑप्शनमध्ये 1,32,500, हो सर 1,32,500 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता। एक वर्ष में बघा, एक वर्ष में सपना का औसत मासिक वय, आता हा वय याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला काय आहे ते। प्रथम 3 महीनों में म्हणजे वयचा अर्थ आहे खर्च, सरसर आय वय म्हणतात ना, ते हिंदीमध्ये वयला म्हणतात, म्हणजे आपल्या मराठीमध्ये हा हिंदीमध्ये वय म्हणजे खर्च आहे, मराठीत खर्च म्हणतात त्याला। आता 3 महीनों के लिए 1100 है, अगले 5 महीनों के लिए किती है 1000 है, और अंतिम 4 महीनों के लिए कितना है 1200 था। यदि कुल वार्षिक बचत किती झाली आहे त्याची, तर 1300 थी। तर सपना की औसत मासिक आय म्हणजे काय, तर इन्कम किती आहे असा आपल्याला प्रश्न आहे। आता त्याने काय म्हटलं, पहिले त्याने औषध म्हटलं आहे बघा। 1 वर्षामध्ये सपनाचं औषध म्हणजे हे औसत म्हणजे सरासरी, या औसतला आपण सरासरी म्हणतो मराठीमध्ये। सरासरी किती आहे, सरासरी इन्कम किती आहे त्याचं, बरोबर। म्हणजे सरासरी खर्च किती आहे, खर्च सरासरी खर्च आहे, ते वय म्हणजे खर्च आहे ना। तर सरासरी खर्च किती आहे, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये काय किती आहे त्याचं, तर 1100। सर मी याला 1100ला मग असं म्हणू शकतो का, हे 3 लिहू शकतो, हो सर। मग त्याच्या पुढील 5 महिन्यासाठी किती आहे, तर 1000 आहे। मग सर मी ह्या 1000ला असं लिहू शकतो का, हो सर लिहू शकतो, त्यावेळेस आपलं एकूण निघून जाईल ना। आणि अंतिम 4 महिन्यासाठी किती आहे, तर 1200, मग हे सर 1200 असं लिहू शकतो, हे 4 महिन्यासाठी। 4 आणि 5 9, 9 आणि 3 12, म्हणजे 12 महिने झाले। वर्षाला 12च महिने असतात, त्यांनी हे वर्ष म्हटलं ना, 1 वर्ष में म्हणजे एका वर्षात ना, आता 12ही महिन्याचं दिले आपल्याला। आता सर 11 त्रिक हे 33 आणि हे 2 शून्य, म्हणजे 3 महिन्यात, ह्या 3 महिन्यात ती एवढं खर्च करते, हे आपल्याला सरासरी दिलं होतं बरं का, एवढं खर्च करते ती 3 महिन्यात।
पुढील 5 महिन्यात किती खर्च करते ती, तर 5,000 करते. आणि शेवटचे 4 महिन्यात किती, 12×48 म्हणजे 4,800 करते ती. एवढं खर्च केल्यानंतर त्याच्याकडे उरतात किती, तर 1,300 उरतात. मग या सर्वांची बेरीज करा. हा 3,300, हा 5,000 आणि हा 4,800 आणि शेवटी किती उरले, तर 1,300. हे 1,300 म्हणजे हे सर्वांची बेरीज करा आणि मग हेच त्याचं इन्कम असेल आणि हेच त्याचा पगार असेल किंवा हेच त्याचं काय असेल ते बघा. ठीक आहे. मग आता काय असेल, हा 0, हा 0, 3 आणि 3 6, 6 आणि 8 14, हा 0 आहे बघा. 14शी 4 हातच्याला 1. आता किती आहे, 5 आणि 4 9, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 13 आणि 1 14. म्हणजे त्याचं किती इन्कम किती आहे पूर्ण वर्षाचं, तर किती आहे 14,400. विचारलं आहे त्याचं मासिक औषध विचारलं आहे ना, औषध म्हणजे सरासरीच विचारलं आहे. मग आता एकूण त्याचं वर्षाचं इन्कम एवढं आहे, किती आहे 14,000. हे 400 याला आपण कशाने भागणार, तर आपण याला 12ने भागणार. मग 12ने फक्त त्याला भागा, किती असेल 12 1 12, 12चा वर किती आहे, हा 44, हा 0, हा 0. म्हणजे त्याचं सरासरी किती आहे, मग त्याची सरासरी आहे मित्रांनो 1,200. आहे असं ऑप्शनमध्ये, तर हो ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, फक्त गणिताची कन्सेप्ट समजून घ्या. गणिताची एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली की गणित सोपं आहे. ठीक आहे. चल जायचं पुढे. चल आता बघा, आता काय आहे, ए और बी दोनों 5,000 प्रति घड़ी की दर से अपनी घड़ियाँ बेचते हैं. ए 25% का लाभ अर्जित करता है जबकि बी को 10% हानि होते हैं, यानी नुकसान होता है. ए और बी के क्रय मूल्यों का अनुपात म्हणजे गुणोत्तर प्रमाण असं आपल्याला विचारलं आहे. गुणोत्तर प्रमाणात काय असेल, आता मला सांगा, हा ए आहे आणि हा बी आहे. आता एचं किती असेल, एचं 25% फायदा म्हणजे 125 असेल. आता बीचं किती आहे, 10% नुकसान म्हणजे 90 असेल. बरोबर. आता 90 असेल. याला फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. काय असेल, 5ने भाग, 5 दुनी 10 आणि 5 5 25 आणि इथं 5 1 5 आणि 5 8 40. म्हणजे आता यांचं काय जर केलं आपण, तर काय असेल, हेच आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, हेच आपलं शेवटचं गुणोत्तर असेल ना, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही हा अवघड नाही. ठीक आहे. चला आता हा प्रश्न बघा. आता प्रश्न बघा काय आहे, 2 रेलगाड़ियाँ समान चाल से विपरीत दिशा में चल रही है. यदि प्रत्येक रेलगाड़ी की लंबाई 320 मीटर है और वे 18 सेकंड में एक दूसरे को पार करती है, तो प्रत्येक रेलगाड़ी की चाल किलोमीटर में कितना होगी, क्या कितनी है, ऐसा उसने पूछा है. तो क्या करेंगे, देखिए 2 रेलगाड़ियाँ आहे त्या समान दिशा, विपरीत दिशा म्हणजे विरुद्ध दिशेत चालते आहेत आणि प्रत्येक रेलगाडीची लांबी किती आहे, तर लांबी आहे 320 मीटर आणि त्या एकमेकींना एक दूसरे को पार करती है, तर किती सेकंदात, तर 18 सेकंदात करते. तर प्रत्येक रेलगाडीची चाल आपल्याला विचारली आहे, किलोमीटरमध्ये सांगा. आता मला सांगा मित्रांनो, ज्यावेळेस विपरीत असेल तर त्यावेळेस काय करत असतो, तर त्यावेळेस बेरीज करायची असते. बरोबर. आता बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 320 मीटर आहे आणि 18 सेकंदामध्ये. आता 18 सेकंदामध्ये किती जाते मित्रांनो ती, तर 320. 18 सेकंदामध्ये जाते 320 आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर आपल्याला विचारलं आहे किलोमीटरमध्ये सांगायचं आहे. किलोमीटर आर्स आहे ना, म्हणजे तास. म्हणजे आता 3600 म्हणजे किती जाईल, संपला विषय. आता सर हे 3600 कुठून आले, तर हे तास आहे ना, हे सेकंद आहे ना, सेकंदाचं मीटरमध्ये आहे आणि आपल्याला जर किलोमीटरमध्ये काढायचं तर हा तासात असेल. मग तासाचे सेकंद घेऊन टाका इथे, संपलं, उत्तर निघून जाते. मग इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 18 भागी आणा, संपला. याला फक्त आता कटछाट करायचं. 18 1 18, 18 दुनी 36, हे 2 0 वरती. आता सर 32 दुनी 64, 1 2 आणि हे 3 0 इथे. म्हणजे
याला जर आपण 1000ने भागलं, 1000ने जर भागलं आपण तर हे किलोमीटरमध्ये निघून जातं, कारण हे मीटरमध्ये आहे ना. मग 64 किलोमीटर प्रति आ रहा है. तर आहे सर ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता. गणित काहीच अवघड नाही, फक्त गणिताची कन्सेप्ट जर तुम्हाला समजली, आणि मी कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता याच्या पुढे हे सर्व गणित अजून मराठीमध्ये ज्यावेळेस होतील तुम्हाला त्यावेळेस अजून कन्सेप्ट कळतील आणि ते प्रश्न तुम्हाला टॅकल पण करता येतील. ठीक आहे, चला आता हा शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न काय आहे बघा. यदि यम एन त्यांचं गुणोत्तर एवढं आहे तर यम अधिक एन बरोबर यम वजा एन कितना असेल, किती असेल असं आपल्याला विचारलं आहे. आता हेच किंमत असेल, एम एनची किंमत हीच आहे ना, मग हेच एम एन असेल. मग सरळ लिहा हा 9 अधिक 6 हा कंस पूर्ण, आणि ते लिहा हा 9 वजा 6 कंस पूर्ण. 9 आणि 6 किती, तर 15. हे इथं 9 मधून 6 गेले किती, तर 3. आणि याला फक्त कटछाट करा. 3 1 3 आणि 3 5 15. म्हणजे आपलं काय असेल मग, हा 15 जसे 1 म्हणजे 5 जसे 1 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता. हे 15 गणित आपले संपले होते. हा व्हिडिओ इथे आपला संपतोय, इथेच आपण थांबूया. आणि 15 गणितामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळाले असतील, त्याच्यामध्ये थोडंफार तरी कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील असं मी अपेक्षा करतो. आणि इथेच आपण थांबूया. चला भेटूया उद्या. आणि उद्या हे सर्व फक्त मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला ठीक आहे, थांबू आपण इथे.